3 वर्षाच्या मुलीवर 65 वर्षाच्या माणसाने बलात्कार केला, तिला मारून टाकलं आणि शेणामध्ये पुरून टाकलं. आपल्या आजोबाच्या वयाच्या माणसावर विश्वास ठेवून ती त्याच्यासोबत गेली, ते वासरू दाखवतो हे सांगितलं आणि त्यांनी त्याचा काय करायचं ते केलं. काय बोलणार तुम्ही या गोष्टीवर? राज्याचे मुख्यमंत्री, तुम्ही एक निर्णय घ्या आणि विषय संपवा त्याचा. भर चौकात फाशी द्या. ते झाडं तोडताय ना तुम्ही नाशिकला, तसे ते झाडं तोडण्यापेक्षा असे ना तोडा, तुकडे करा यांचे आणि ना चौकात दाखवा. म्हणजे यांची परत आहे ना हिंमत होणार नाही परत अशी काही करायची. काय करताय तुम्ही? तर यांना 4-4 वर्ष 3-3 वर्ष शिक्षा देता, पेरोलवर बाहेर सोडता आणि परत ते असे काहीतरी घाणेरडे कृत्य करता. आणि त्या बिचाऱ्या 3 वर्षाच्या मुलीला, जिला अजून त्या बावल्या वगैरे खेळायचं वय, घर खेळायचं वय, त्या वयात तिचा बलात्कार होतो आणि तिला मारून टाकण्यात येतं. ते पण कोणी? तर आपल्या आजोबाच्या वयाच्या माणसानी, 65 वर्षाचा माणूस आणि 3 वर्षाची मुलगी. आणि आपण काय करणार आता? 4-5 दिवस मेणबत्त्या पेटवणार, चौकात ते आंदोलन करणार आणि पोलिस त्या आंदोलन करणाऱ्यांना मारणार. म्हणजे परवा ते इकडे ठाण्याला मुंबईला ते काय ते गिरीश महाजन गेले, त्या बाईने तिला घोडे लावले आणि त्या आंदोलन करणाऱ्यांना लाठीचार्ज नाही केला. म्हणजे पुण्याला आता यांनी आंदोलन केलं. का केलं? तर त्या मुलीवर रेप झाला आणि मर्डर केला म्हणून आंदोलन केलं. ते आंदोलन करताना पोलिसांनी मारलं. आणि आपलं सरकार, आपली यंत्रणा काय करणार आहे ना? पॅरोलवर बाहेर सोडणार. यांनी क्राईम काय केलाय तुम्ही तो बघून तर सोडा. आसाराम 2-2, 3-3 वेळा पॅरोलवर बाहेर येतो. तो राम रहीम, त्याला 8 वर्षात काहीतरी शिक्षामध्ये, तो कितीतरी दिवस 300-400 दिवस पॅरोलवर बाहेर आहे. आणि तुम्ही पॅरोल देताय अशा नालायक लोकांना? का बरं देताय? त्यांचा जागीच कार्यक्रम करून टाका, विषय संपून टाका त्यांचा. एकदा चौकात आणा, एकदा फाशी द्या, म्हणजे बाकीच्यांची हिंमत होणार नाही. आता त्या मागं कोण तो गुरु महाराज होता, त्यांनी केलं. त्याच्या आधी त्या ऍसिड हल्ला झाला त्या बिचारा संगमनेर तालुक्यातल्या पोरीवर, तो अजून सापडलेला नाहीये. 4 दिवस प्रकरण चालणार, कॅन्डल मार्च होणार. बिचाऱ्या आई वडिलांसाठी जन्मभराचं दुःख नाही, ते काय सोसत असेल ते त्यांना माहिती. आणि आपण काय करायचं? आपण फक्त मेणबत्त्या घ्यायच्या, ते 3-4 दिवस घ्यायच्या, नंतर आपण विसरून जातो, आपल्या कामधंद्यात बिझी होऊन जातो आणि सरकारला या गोष्टीला घेणं देणं नाहीये. तर याच्यावर काय करता येईल याचा एक ठोस पाऊल उचला आणि अशा नालायकांना पोलिसांनीच डायरेक्ट जागेवर कार्यक्रम करून टाका. भर चौकात एन्काउंटर ड्युटी 1 महिना 2 महिने 6 महिने तुम्ही सस्पेंड होऊ शकता. त्याच्यावर काय होणार नाही. तुम्ही बिनधास्त डिसिजन घेऊन त्यांचा कार्यक्रम करून टाका आणि त्याला तर मारा. 3 वर्षाच्या मुलीला ज्यांनी त्रास दिला आहे, ज्यांनी काय केलंय ना, त्याला तर संपवलंच पाहिजे. बाकी तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही पण. आणि हा व्हिडिओ त्या फडणवीसपर्यंत जाऊ द्या. आणि भाऊ म्हणा, घे डिसिजन आता तरी. गृहमंत्री आहे तू, मुख्यमंत्री आहे तू, सगळे तुझ्याकडं, तुझ्या हातात राईट्स आहे, तर तू डिसिजन घ्यायलाच पाहिजे. चुकीचं काहीच नाही आहे. जे कराल ते तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र काय भारत सपोर्ट करेल अशा गोष्टीला. अशी गोष्ट झालेली आहे आणि त्याच्यावर तुम्ही डिसिजन एकदम 100% भर चौकात एकदा फाशी द्या फक्त, त्याचा कार्यक्रम होऊन जाणार. परत कोणाची हिंमत होणार नाही. ना ॲसिड अटॅक होणार, ना रेप होणार, ना बलात्कार होणार, काहीच होणार नाही. सगळं एकदम ओके होऊन जाईल.